मी रस्त्याच्या कडेला हातगाडीवर फळं विकायचो. एके दिवशी एक श्रीमंत बाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, "माझ्याकडे नोकर म्हणून काम करशील का? महिन्याला ₹500 देईन." ₹500 ऐकताच मी लगेच होकार दिला आणि त्या मालकिणीबरोबर त्यांच्या घरी गेलो. त्यांचं घर इतकं मोठं होतं की ते पाहून मी थक्क झालो. पण त्याहून जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या एवढ्या मोठ्या घरात एकट्याच राहत होत्या. माझं नाव गगन. मी खूप गरीब होतो, पण दिसायला चांगला आणि नीटनेटका होतो. माझ्या हातात कोणतं खास कौशल्य नव्हतं आणि मला फारसं शिक्षणही मिळालं नव्हतं. मला एक बहीण हो पिंकी. ती खूप सुंदर, साधी आणि सरळ स्वभावाची मुलगी होती. या जगात आम्हा दोघा बहिणीशिवाय आमचं कोणीच नव्हतं. आम्ही लहान असतानाच भाऊ-बहिणीशिवाय आमचं कोणीच नव्हतं. नाच आई-वडील आम्हाला सोडून गेले होते. काही नातेवाईक होते, पण आमच्याकडे साथ देण्याऐवजी ते आमच्यावर हसायचे. म्हणून आम्ही त्यांच्याकडे कधीच मदत मागितली नाही. ती लोकांच्या घरी जाऊन मुलांना शिकवायची आणि मी हातगाडीवर फळं विकायचो. त्यातूनच आमचं घर चालायचं. पिंकीने जेव्हा सांगितलं की ती लोकांच्या घरी जाऊन शिकवणार आहे, तेव्हा मला थोडी चिंता वाटली. कारण ती आता मोठी होत होती. पण ती घराच्या आत बसून लहान मुलांनाच शिकवणार होती. म्हणून मी तिला जाऊ दिलं. ज्या कुटुंबाच्या मुलांना ती शिकवायची, त्यांनी तिला महिन्याला ₹5,000 माझेसुद्धा द्यायला सुरुवात केली. एवढे पैसे तर कधी-कधी माझेसुद्धा मिळत नसत. मी दिवसभर उन्हात बसून फळं विकायचो, तेव्हा कुठे घरखर्च भागायचा. असे 6-7 महिने गेले. त्यानंतर तिचा पगार आणखी ₹2,000 वाढवण्यात आला. आता ती महिन्याला ₹7,000 कमवू लागली. जवळपास तेवढेच पैसे मीही कमवायचो. घरात आम्ही दोघंच होतो, त्यामुळे कसाबसा खर्च भागायचा. कधी चांगलं जेवण नसलं, तर आम्ही कोरड्या भाकरीवरही दिवस काढायचो. पण मला माहीत होतं, की आयुष्य असंच फार काळ चालू शकत नाही. पिंकी आता 19 वर्षांची झाली होती. मला तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. तिच्या लग्नासाठी आणि हुंड्याच्या सामानासाठी पैसे जमवायचे होते. पण आमच्या कमाईतून काहीच बचत होत नव्हती. एके दिवशी मी रस्त्याच्या कडेला बसून फळं विकत होतो. तेवढ्यात एक बाई माझ्या हातगाडीसमोर थांबल्या. त्या काही वेळ माझ्याकडे पाहत राहिल्या आणि मग समोरच्या मोठ्या दुकानात गेल्या. मी त्या दुकानासमोरच हातगाडी लावायचो. त्या बाई खूप श्रीमंत दिसत होत्या. त्यांचं वय साधारण 46 वर्ष असावं. त्यांनी काळा चष्मा घातला होता. त्या चष्म्याच्या आडून माझ्याकडे बारकाईने पाहत आहेत, हे मला माहीत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर गरिबीची आणि थकव्याची छाप होती. तरी लोक म्हणायचे की मी दिसायला चांगला आहे. काही वेळाने त्या दुकानातून बाहेर आल्या आणि माझ्याजवळ उभ्या राहून म्हणाल्या, "इथे बसून दिवसाला किती पैसे कमावतोस?" कदाचित त्यांना वेळ घालवायचा असावा, म्हणून त्या माझ्याशी बोलत आहेत असं मला वाटलं. मी म्हणालो, "मॅडम, फार पैसे मिळत नाहीत, पण कसाबसा घरखर्च भागतो." त्या म्हणाल्या, "एवढ्या कमी पैशात घर कसं चालत असेल?" मी उत्तर दिलं, "कसंही करून चालवावं लागतं. मला दुसरं कोणतं कामही येत नाही. मी मजुरी करण्याचाही विचार केला होता, पण रोज काम मिळत नाही." चौकात हजारो मजूर बसलेले असतात आणि त्यांपैकी अनेकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतं. त्या काही क्षण माझ्याकडे पाहत राहिल्या. मग म्हणाल्या, "तुझी इच्छा असेल तर माझ्या घरी काम करू शकतोस." मी विचारलं, "कसलं काम?" त्या म्हणाल्या, "घराची देखभाल करायची." सगळी व्यवस्था नीट पाहायची आणि गरजेचं सामान आणायचं. हे ऐकताच माझ्या हातातून फळं पडता पडता वाचली. मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो. मी म्हणालो, "तुम्ही माझी थट्टा तर करत नाही ना? गरीब माणसाची मजा करू नये." त्या शांतपणे म्हणाल्या, "मी थट्टा करत नाही. मी तुला थेट मदत केली, तर कदाचित तू स्वीकारणार नाहीस. म्हणून याला नोकरी समज. काम कमी असेल, पण पगार चांगला असेल, म्हणजे तुला थोडा आधार मिळेल." त्यांच्या बोलण्यात खोटेपणा जाणवत नव्हता. मला वाटलं, कदाचित देवाने माझं ऐकलं. मी त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "आत्ताच माझ्याबरोबर चल, घर दाखवते. उद्यापासून काम सुरू कर. तुला हवं असेल तर पहिल्या पगारातील काही पैसे आधीही घेऊ शकतोस." त्यांनी मला गाडीत बसवलं आणि आपल्या घरी नेलं. घर खूप मोठं आणि सुंदर सजवलेलं होतं. आत 2 नोकराण्या काम करत होत्या. त्यांनी मला सांगितलं की साफसफाईची व्यवस्था आधीपासून आहे. मला फक्त सगळ्यावर लक्ष ठेवायचं आणि गरजेचं सामान मागवायचं होतं. म्हणजे घराची जबाबदारी माझ्यावर असणार होती. हे ऐकल्यावर माझ्या मनात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. त्या म्हणाल्या, "तुला हवं असेल तर रात्रीही इथे राहू शकतोस." मी म्हणालो, "विचार करून सांगतो. उद्या स्वच्छ कपडे घालून येतो." मी निघताना त्यांनी मला काही पैसे आगाऊ दिले. मी ते जपून ठेवले. घरी परतताना माझे पाय जमिनीवर पडत नव्हते. पण मी ठरवलं की आत्ताच पिंकीला या नोकरीबद्दल सांगायचं नाही. कारण तिला कळलं तर कदाचित आमचा खर्च वाढेल.
मला काही महिने पैसे जमवून तिच्यासाठी लग्नाचं चांगलं सामान घ्यायचं होतं आणि मग तिला अचानक ही आनंदाची बातमी द्यायची होती. संध्याकाळी घरी पोहोचलो तेव्हा पिंकी म्हणाली, "आज खूप आनंदी दिसत आहात." मी हसून म्हणालो, "आज धंदा चांगला झाला." तिनेही सांगितलं की पुढच्या महिन्यापासून तिचा पगार आणखी ₹2000 वाढणार आहे. आता तिला महिन्याला ₹9000 मिळणार होते. मी तिचं कौतुक केलं. आम्ही साधं जेवण केलं आणि झोपलो. पण माझ्या डोळ्यांसमोर भविष्याची अनेक स्वप्न होती. दुसऱ्या दिवशी मी खूप लवकर उठलो. मनात एक विचित्र उत्साह होता. जणू माझ्याकडे असलेले सर्वात स्वच्छ कपडे मी घातले. केस नीट केले आणि घरातून निघालो. रस्ताभर मी हाच विचार करत होतो की सगळं नीट चाललं तर काही महिन्यात पिंकीसाठी चांगली रक्कम जमवता येईल. तिच्या लग्नाची चिंता बऱ्याच अंशी कमी होईल. मी मॅडमच्या घरी पोहोचलो. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाने मला आदराने आत जाऊ दिलं. आता मी तिथे एक कर्मचारी म्हणून आलो होतो. माझ्यासाठी तो अनुभव अगदी नवा होता. आत गेल्यावर मी दोन्ही नोकऱ्यांशी नम्रपणे बोललो. मी म्हणालो, "तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचं काम करत राहा. मी फक्त सगळी व्यवस्था नीट आहे की नाही ते पाहणार आहे." मला कोणावरही अधिकार गाजवायचा नव्हता. कारण मी स्वतः गरिबीतून वर आलो होतो आणि मेहनतीची किंमत मला माहीत होती. हळूहळू मला घराची संपूर्ण व्यवस्था समजू लागली. कोणतं सामान कधी येतं, कोणत्या खोलीची जबाबदारी कोणाकडे आहे आणि कोण कोणत्या वेळी येतं जातं हे मी समजून घेतलं. प्रत्येक खर्चाचा हिशेब मी एका वहीत स्वच्छ लिहून ठेवत होतो. म्हणजे कोणतीही गडबड होऊ नये. दुपारी मॅडम आपल्या खोलीतून बाहेर आल्या. त्यांनी मला विचारलं, "सगळं नीट चाललं आहे ना?" मी मान झुकवून म्हणालो, "हो मॅडम, सगळी व्यवस्था नीट आहे." त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आणि म्हणाल्या, "प्रामाणिकपणा हीच माणसाची सर्वात मोठी संपत्ती असते." त्यांचे शब्द ऐकून माझ्या मनाला समाधान मिळालं. दिवस जात होते आणि मी पूर्ण मन लावून काम करत होतो. मॅडमची राहणी वेगळी होती. त्या उशिरा उठायच्या, हलका नाश्ता करायच्या आणि बहुतेक वेळ आपल्या खोलीत किंवा बैठकीत घालवायच्या. घरात अनेक खोल्या होत्या, पण राहायला त्या एकट्याच होत्या. एवढ्या मोठ्या घरात त्यांना किती एकटेपणा वाटत असेल असा विचार मला अनेकदा यायचा. 2 आठवडे सगळं नेहमीप्रमाणे चाललं. मी वेळेवर बाजारातून सामान आणायचो, नोकराण्यांकडून काम करून घ्यायचो आणि संध्याकाळी घरी परतायचो. घरी गेल्यावर पिंकीशी नेहमीप्रमाणे बोलायचो. पण नोकरीच्या खऱ्या पगाराबद्दल काहीच सांगत नव्हतो. मनातल्या मनात मी दर महिन्याची रक्कम मोजत होतो आणि 6 महिन्यात किती बचत होईल याचा विचार करत होतो. एके संध्याकाळी मी घरी निघत असताना मॅडम म्हणाल्या, "आज थोडा वेळ थांब. मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." कामासंबंधी काही सूचना असतील असं समजून मी थांबलो. नोकराण्या घरी गेल्या होत्या. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. मी बैठकीत बसून वाट पाहत राहिलो. जवळजवळ 2 तास गेले. त्यानंतर त्या सजून बाहेर आल्या आणि माझ्याजवळ येऊन बसल्या. त्यांनी काही अशा प्रकारच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली की मला अस्वस्थ वाटू लागलं. जणू त्या माझ्या संयमाची आणि चारित्र्याची परीक्षा घेत होत्या. मी लगेच नम्रपणे म्हणालो, "मी इथे काम करण्यासाठी आलो आहे. मी माझी मर्यादा सोडू शकत नाही." हे ऐकल्यावर त्यांना सोडू शकत नाही. हे ऐकल्यावर त्यांनी माझा हात धरला. "पण माझ्या कामाबद्दल काही तक्रार असेल तर मी नोकरी सोडून देईन." तेवढ्यात त्या अचानक हसल्या आणि म्हणाल्या, घाबरू नकोस. मी तुझी परीक्षा घेत होते. तू स्वतःला सांभाळलंस. तू विश्वास ठेवण्यास योग्य आहेस हे सिद्ध केलंस." मग त्या म्हणाल्या, "मला तुला एका मुलीशी भेटवायचं आहे." मी ती लाजारच्या खोलीत बसली आहे. मला काहीच समजत नव्हतं. तरी त्यांच्या सांगण्यावरून मी त्या खोलीकडे गेलो. तिथे एक मुलगी बसली होती. तिचे लांब केस आणि साधं रूप पाहून मी क्षणभर थांबलो. तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती माझी स्वतःची बहीण पिंकी होती. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत स्तब्ध उभे राहिलो. ती इथे कशी आली हे मला समजत नव्हतं. तेवढ्यात मॅडमही तिथे आल्या आणि म्हणाल्या, "बहुतेक मला आधी संपूर्ण सत्य जाणून घ्यायला हवं होतं. पिंकी ज्या मुलांना शिकवते ती माझ्या नातेवाईकांची मुलं आहेत." तिथूनच आमची ओळख झाली. तिने तिच्या कुटुंबाच्या अडचणींबद्दल मला सांगितलं. म्हणून मी तिच्यासाठी एखादा चांगला आणि प्रामाणिक मुलगा शोधावा असा विचार केला. पण तो मुलगा तूच असशील आणि तुम्ही दोघं भाऊ-बहीण असाल हे मला माहीत नव्हतं. आम्हा दोघांना लाजही वाटत होती आणि मनही भरून आलं होतं. मी पिंकीला विचारलं, "तू मला हे आधी का सांगितलं नाहीस?" ती म्हणाली, "तुम्ही तर तुमच्या नोकरीचं खरं सांगितलं नव्हतं." तेव्हा आम्हाला जाणवलं की आम्ही दोघांनीही एकमेकांच्या भल्यासाठीच सत्य लपवलं होतं. मॅडम म्हणाल्या, "आता गैरसमज दूर झाला आहे. पुढचा विचार करा."
त्या रात्री आम्ही तिघंही बराच वेळ बसून बोलत राहिलो. तेव्हा मला जाणवलं की आयुष्य कधीकधी आपली परीक्षा घेतल्यानंतरच आपल्याला पुढे नेतं. त्या रात्रीनंतर माझ्या आणि पिंकीच्या मनातील अनेक गैरसमज दूर झाले. आम्हा दोघांना कळलं की आम्ही एकमेकांपासून काही गोष्टी लपवत होतो, पण मनात एकमेकांचं भलंच होतं. मॅडमने आम्हाला समजावलं, आयुष्यात विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. आपलेच लोक एकमेकांपासून गोष्टी लपवू लागले तर अडचणी आणखी वाढतात. पिंकीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, आपल्या आई वडिलांच्या आयुष्याचा शेवट मी पाहिला आहे. त्यांच्यातल्या अविश्वासामुळे त्यांचं घर कसं तुटलं हे मी विसरू शकत नाही. म्हणून मला प्रत्येक नात्याची भीती वाटते. माझ्याबरोबरही तसंच होईल असं सतत वाटतं. मी तिचा हात धरून म्हणालो, प्रत्येक माणूस सारखा नसतो आणि प्रत्येक नातं तुटण्यासाठी बनलेलं नसतं. मॅडम आमचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्या म्हणाल्या की त्यांनी स्वतःही फसवणुकीचं दुःख सहन केलं होतं. म्हणून पिंकीचं आयुष्य सुरक्षित हातात जावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी आधी माझी परीक्षा घेतली होती. मी योग्य निघालो तर पिंकीशी माझी ओळख करून द्यायची, असा त्यांचा विचार होता. पण आम्ही आधीपासूनच भाऊ-बहीण आहोत, हे त्यांना माहीत नव्हतं. सत्य समोर आलं तेव्हा त्यांची कण भरलं. त्या म्हणाल्या, आता सगळं स्पष्ट झालं आहे. पिंकीच्या लग्नाची जबाबदारी मी घेईन. मी लगेच नकार दिला आणि म्हणालो, ही माझी जबाबदारी आहे. पण त्यांनी मला समजावलं, मदत स्वीकारणं म्हणजे कमजोरी नाही. मन स्वच्छ असेल तर आयुष्यात साथ देणारे लोकही मिळतात. पुढचे काही दिवस आम्ही तिघांनी मिळून शांतपणे विचार केला. पिंकीनेही होकार दिला. आता ती भीतीपोटी नव्हे तर समजूतदारपणे निर्णय घेणार होती. मॅडमने आपल्या ओळखीतील एका चांगल्या कुटुंबाबद्दल सांगितलं. त्यांचा मुलगा सुशिक्षित होता आणि एका कंपनीत काम करत होता. तो स्वभावाने शांत आणि जबाबदार असल्याचं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला मला थोडा संकोच वाटला. पण त्या कुटुंबाला भेटल्यावर त्यांचा साधेपणा आणि चांगुलपणा मला जाणवला. मी त्यांच्यासमोर आमची परिस्थिती स्पष्टपणे सांगितली. मी म्हणालो, आम्ही साधे लोक आहोत. जास्त दिखावा किंवा मोठा खर्च आम्हाला करता येणार नाही. मुलाच्या कुटुंबाने स्पष्ट सांगितलं, आम्हाला हुंडा नको. आम्हाला फक्त चांगली मुलगी हवी आहे. हे ऐकताच माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं. पिंकीनेही त्या मुलाशी बोलल्यानंतर सांगितलं की तो समजूतदार आहे आणि नात्याचा आदर करणारा आहे. काही आठवड्यांतच लग्न ठरलं. मॅडमने लग्नाच्या तयारीत मनापासून मदत केली. त्या म्हणाल्या, ही माझ्या स्वतःच्या मुलीचीच लग्नाची तयारी आहे. मी जमवलेले पैसेही त्यात जोडले. हळूहळू घरात लग्नाची लगबग सुरू झाली. कपडे शिवले गेले, आवश्यक सामान घेतलं गेलं आणि साध्या पण सन्मानपूर्वक पद्धतीने लग्नाची तयारी होऊ लागली. जे नातेवाईक पूर्वी आम्हाला टोमणे मारायचे, ते आता अचानक गोड बोलू लागले. पण यावेळी मला त्याचा काहीच फरक पडला नाही. कारण आमच्या कठीण काळात खऱ्या अर्थाने साथ कोणी दिली, हे मला माहीत होतं. पिंकीच्या पाठवणीच्या दिवशी माझे डोळे भरून आले. तिने मला मिठी मारून म्हटलं, आता तुम्ही स्वतःचाही विचार करा. मी हसलो, पण मनात खोलवर रिकामेपणा होता. घरी परतल्यावर मी एकटाच बसलो. मला वाटलं, जणू माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग बदलून गेला होता. पण त्याच वेळी मनात समाधानी होतं की माझी बहीण आपल्या नव्या घरात सुरक्षित आणि आनंदी आहे. त्या म्हणाल्या, आता तुझी एक मोठी जबाबदारी हलकी झाली आहे. आता तुला स्वतःच्या भविष्याकडे पाहायला हवं. मी मान खाली घातली, कारण त्यांचं म्हणणं खरं होतं. माझं आयुष्य आता एका नव्या वळणावर उभं होतं आणि पुढचा मार्ग अजून ठरायचा होता. पिंकीच्या लग्नानंतर आमच्या घरात एक विचित्र शांतता पसरली. आधी आम्ही दोघं भाऊ-बहीण छोट्या-छोट्या गोष्टींवर हसायचो. आता खोलीत तिचा आवाज ऐकू येत नव्हता. तरी मनात समाधान होतं की ती आपल्या घरी सुखी आहे. ती नेहमी फोन करून सांगायची की तिचा आणि सासरचे लोकही तिला मुलीसारखं वागवतात. हे ऐकल्यावर माझी सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटायचं. मी पूर्वीपेक्षाही जास्त मन लावून काम करू लागलो. मॅडम आता माझ्याकडे फक्त कर्मचारी म्हणून पाहत नव्हत्या. त्या मला आपल्या कुटुंबातील सदस्यासारखं मानू लागल्या होत्या. त्यांनी अनेकदा सांगितलं, तुला पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर मी मदत करीन. सुरुवातीला मला संकोच वाटला, कारण मी स्वतःबद्दल इतका विचार कधीच केला नव्हता. पण त्यांच्या सांगण्यावरून मी संध्याकाळी वेळ काढून हिशेब आणि सामान्य शिक्षण पुन्हा सुरू केलं. हळूहळू मला कळू लागलं की आयुष्य म्हणजे फक्त जबाबदाऱ्या नाहीत. स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची संधीही आयुष्य आपल्याला देतं. मॅडम नेहमी म्हणायच्या, माणसाची खरी ओळख त्याच्या चारित्र्याने होते. तेच त्याचं सर्वात मोठं धन असतं. त्यांचे शब्द माझ्या मनात खोलवर रुजत गेले. काही महिन्यांनी त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या ओळखीतील एका कुटुंबात एक साधी आणि समजूतदार मुलगी आहे.
मला इच्छा असेल तर त्या आमची भेट घडवून आणू शकतात. सुरुवातीला मी थोडा घाबरलो, पण मग विचार केला, पिंकीचं आयुष्य चांगलं होऊ शकतं, तर मी स्वतःसाठी मागे का राहावं? आमची भेट अगदी साधेपणाने झाली. त्या मुलीने माझ्या कामाबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल विचारलं. मी कोणतीही गोष्ट न लपवता तिला सगळं खरं सांगितलं. मी कुठून आलो, कोणत्या परिस्थितीत वाढलो आणि इथपर्यंत कसा पोहोचलो हेही स्पष्ट केलं. तिने माझ्या प्रामाणिकपणाचा आदर केला. काही काळानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आमचं नातं ठरलं. लग्न साधेपणाने झालं, पण मनापासून झालं. त्या दिवशी मला वाटलं की आयुष्याने माझ्या प्रामाणिकपणाचं फळ मला दिलं आहे. आजही मी त्याच स्वप्न मोठी झाली आहेत. पुढे जाऊन मला स्वतःचा छोटा होतो, पण आता माझी स्वप्न व्यवसाय सुरू करायचा आहे, म्हणजे माझ्या मेहनतीवर आणखी पुढे जाता येईल. मॅडम आजही आमच्या पाठीशी उभ्या आहेत. त्या नेहमी म्हणतात, माणूस मनाने सच्चा असेल तर नशीबही त्याची साथ देतं. आज मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं की रस्त्याच्या कडेला हातगाडी लावण्यापासून आजपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पण प्रत्येक वळणाने मला काही ना काही शिकवलं. मला मिळालेली सर्वात मोठी शिकवण हीच होती की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपली तत्त्व आणि मर्यादा कधीच सोडू नयेत. विश्वास आणि मेहनत माणसाचं आयुष्य बदलू शकतात. माझी बहीण आनंदी आहे, मीही आनंदी आहे आणि आम्हाला हे समजलं आहे की या जगात आजही असे चांगले लोक आहेत, जे कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याचा आधार बनतात. हीच माझी कहाणी आहे आणि माझा आजही यावर पूर्ण विश्वास आहे की प्रामाणिकपणाचा मार्ग कितीही लांब असला, तरी तो माणसाला नक्कीच त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जातो.